नमस्कार, कुमत न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण दर रविवारी प्रेरणादायी मुलाखत घेत असतो. यावेळेस आपण डेप्युटी डायरेक्टर ऑफ स्पोर्ट श्रीमान रवी नाईक यांची या ठिकाणी मुलाखत घेत आहे. या मुलाखत प्रसंगी आपल्यासोबत आहेत न्यूज चॅनलचे मालक प्रफुल्लचंद्रजी कुमत साहेब, महिला संपादक मनीषाताई कुमावत, त्याचप्रमाणे सीमाताई नाईक या ठिकाणी आहेत. आता भाऊ या ठिकाणी मुलाखत सुरू करतील. सर, आपल्याबद्दल सर्व समाजाला जाणून घ्यायचं आहे. तर आपला प्रवास कसा सुरू झाला, आपण कुठले आहात मूळचे, आपलं कुळ काय, हे जरा कृपया सांगावं. नमस्कार, मी रवींद्र छगनराव नाईक आणि जे गोत्र आहे ते मोरवाड. मी मूळचा नाशिक जिल्ह्यातलाच बेसिकली, म्हणजे माझा जो जन्म आहे तो पेठचा आहे. जो आपला पेठ तालुका आहे, तर पेठमध्ये जे ग्रामीण रुग्णालय आहे त्या ठिकाणी माझा जन्म झाला. त्याला कारण असं की माझी जी आई आहे रेवती नाईक, ज्यांना सुशीलाबाई म्हणून ओळखतात, तर ते त्या हेल्थ डिपार्टमेंटमध्ये कार्यरत होत्या. आणि हेल्थ डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे त्यांची पोस्टिंग जी आहे ती पेठला होती त्यावेळी, आणि पेठला माझा जन्म झाला. तर मी जे काही शिक्षण आहे माझं सगळं ते संपूर्ण मग नाशिकमध्येच झालेलं आहे. आणि नाशिकमध्ये पूर्वी जे आम्ही राहत होतो ते नागचौक, पंचवटीतलं जे नागचौक भाग आहे त्या ठिकाणी राहत होतो. आणि आमचा संपूर्ण मोरवाड परिवार जो आहे तो नागचौकात त्यावेळी राहत होता. तर असं आम्ही मोरवाड जे परिवारापैकी जे आमचे वडील आहेत, छगनराव परशुराम नाईक, जे परशुराम बाबांचे मुलं, त्याच्यापैकी एक बाबूलाल मोरवाळ जे होते, त्याच्यानंतर राजाराम मोरवाळ, आमचे छबुलाल मोरवाळ, त्याच्यानंतर पांडुरंग मोरवाळ आणि रखमाजी मोरवाळ, असे हे भाऊ होते सगळे. आणि जे सगळे नागचौकात आम्ही राहत होतो. तर आमची सुरुवात अशी नागचौकातूनच माझी पण झालेली. आपलं शिक्षण नाशिकमध्येच माझं शिक्षण झालं. मी शिक्षण करता करता तसं स्वामी विवेकानंद विद्यालय जे आहे पंचवटीमध्ये, तिथं माझं एज्युकेशन झालेलं आहे. त्याच्यानंतरचं जे एज्युकेशन आहे ते पंचवटी महाविद्यालयात मी केलं. माझं ग्रॅज्युएशन इलेक्ट्रॉनिक्समध्ये झालं. परंतु मी लहानपणापासून खेळत होतो. तर खेळत असल्यामुळे स्पोर्ट्सची आवड होती, आणि स्पोर्ट्सची आवड असल्यामुळे मी एक त्याच क्षेत्रामध्ये कार्यरत करायचं म्हणून मग मी BPED केलं, मग MPED केलं. BPEDला असताना पण मी पुणे विद्यापीठात दुसरा आलो होतो, आणि MPEDला बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ जे आहे त्या ठिकाणी पण मी दुसरा आलो होतो. आणि असं ते जे शिक्षण आहे माझं स्पोर्ट्समधलं पण झालं. जरी इलेक्ट्रॉनिक्समध्ये मी ग्रॅज्युएट असलो तरी मला स्पोर्ट्सची आवड असल्यामुळे मी स्पोर्ट्स फील्ड निवडलं, आणि त्याच्यामध्ये मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. अशा पद्धतीने जो काही शिक्षणाचा प्रवास आहे तो माझा असा होता. तुमचा शैक्षणिक प्रवास चालू असताना तुम्ही चॉकबॉल हा एक खेळ भारतात पहिल्यांदा आणला. चॉकबॉल हा तसा बेसिकली स्वित्झर्लंडचा खेळ होता. परंतु त्यावेळी मी इंटरनेटचा खूप नवीन सुरुवात झालेली होती. इंटरनेटचा वापर करून मी त्या खेळाचा शोध लावला, त्यांच्याशी संपर्क केला, आणि तो जो चॉकबॉल आहे एक टीम इव्हेंट आहे, फास्ट गेम आहे, तो आपण भारतात सुरू केला 2000 साली. आणि भारतात आणल्यानंतर त्याची आपण जवळपास 8 राष्ट्रीय स्पर्धा घेतल्या आणि एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा नाशिकमध्ये ऑर्गनाईज केली. संपूर्ण भारतात त्याचा प्रचार प्रसार चांगला झाला. त्याची संघटन अजूनही कार्यरत आहे, आणि अजूनही त्या स्पर्धा या शालेय स्तरावर पण होत असतात. तर तो एक खेळ आपण या मधल्या काळामध्ये इंटरनेटचा एक प्रॉपर वापर करून त्याचा शोध आपण लावलेला होता. अशा पद्धतीने तो चॉकबॉल एक चांगला सुरू झाला. एकदम छान. आपलं शिक्षण प्रवास तर सांगितलं, आपण नोकरीबाबत सांगा. जे मी म्हटलो की माझं इलेक्ट्रॉनिक्समध्ये ग्रॅज्युएशन झालं. इलेक्ट्रॉनिक्समध्ये ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी तात्काळ युनिक कम्प्युटर सेंटर म्हणून एक मी स्वतःचं एक कम्प्युटर सेंटर चालू केलं होतं. आणि त्या कम्प्युटर सेंटरमध्ये मग मी कम्प्युटर शिकवायचो. बेसिकली त्यावेळी इलेक्ट्रॉनिक्समध्ये ग्रॅज्युएट झाल्यामुळे मग मी त्यावेळी TV असेंबल्ड करून विकणे, कम्प्युटर्स असेंबल्ड करून विकणे, अशा पद्धतीचं माझं एक पॉकेट मनी मिळवण्याकरताचा जो एक प्रकार होता तो मी करत होतो. आणि मग त्याचवेळी ते चालू असताना BPED केलं, आणि मी शाळेत होतो शिक्षक म्हणून, कम्प्युटर टीचर म्हणून मी गुरु गोविंद सिंग पब्लिक स्कूलमध्ये होतो. आणि मग तिथूनच मग BPED आणि MPED मी केलं. आणि त्याच्यानंतर MPSCची ॲड आली, आणि ती स्पोर्ट्स डिपार्टमेंटची होती की ज्याच्यामध्ये त्यांना क्रीडा अधिकारी जे आहेत
त्याची पोस्टिंग त्यांना भरायची होती. आणि मग मी MPSC एक्झाम दिली आणि ती पहिलाच अटेम्प्ट होता माझा MPSCचा, आणि त्या पहिल्या अटेम्प्टमध्ये मी पास झालो. आणि 2000 साली मी ठाणे येथे स्पोर्ट्स डिपार्टमेंटमध्ये रुजू झालो. आणि मी तिथे रुजू झाल्यानंतरचा जो प्रवास आहे तो मग ठाणे म्हणजे मुंबई डिव्हिजन, त्याच्यानंतर नगरला मी नगर जिल्ह्यात काम केलं, धुळे जिल्ह्यात काम केलं, पुण्याला मग हेडक्वार्टरला मी असिस्टंट डायरेक्टर स्पोर्ट्स म्हणून पुण्याला हेडक्वार्टरला काम केलं. पुण्यावरनं परत धुळ्याला माझी बदली झाली, 3 वर्ष धुळ्यात केलं. त्याच्यानंतर 4 वर्ष मी नाशिकमध्ये होतो ॲज अ डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर म्हणून. 4 वर्षानंतर माझी बदली झाली रायगडला. रायगडला 2 वर्ष मी जिल्हा क्रीडाधिकारी म्हणून काम केलं. आणि रायगडहून मग जळगावला आता माझी पोस्टिंग झाली, तर तिथेही मी आता डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर. आणि माझ्याकडे ॲडिशनल चार्ज नाशिक डिव्हिजनचा जो आहे तो ॲज अ डेप्युटी डायरेक्टर म्हणून तो एक चार्ज. तर अशा पद्धतीने जो माझा क्रीडा विभागात जो कामकाज आहे ते साधारण झालं. आणि आतापर्यंत 23 वर्षाची माझी सर्व्हिस स्पोर्ट्स डिपार्टमेंटमध्ये झालेली. आता तुम्ही आपल्या समाजातले जे विद्यार्थी खेळाडू आहेत त्यांना काही महत्त्वाचा सल्ला द्या की जेणेकरून बुवा ते अजून हिरिरीने चमकतील बुवा. नक्कीच. स्पोर्ट्स फील्डमध्ये आता काय झालंय की पूर्वी खेळत असताना कुठलाही बेनिफिट हा स्पोर्ट्समनला मिळत नव्हता. परंतु आता परिस्थिती अशी आहे की शासनाचं म्हणजे राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, त्यांनी खेळाडूंना केंद्रबिंदू मानून बऱ्याचशा वेगवेगळ्या योजना या त्यांच्या लाभाच्या केलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये आता जर आपण म्हटलं तर महाराष्ट्र शासनाचं जे क्रीडा विभाग आहे त्याच्या अंतर्गत आता जर मुलं खेळत असतील, विद्यार्थी खेळत असतील, तर 10वी-12वीत असताना जर ते खेळलेले असतील तर त्यांना त्यांच्या मार्कशीटमध्ये 25 गुणांपर्यंत गुण हे वाढीव दिले जातात. वा. ही एक योजना आहे. त्याच्याबरोबर आपल्याला माहिती आहे की आता सध्या परिस्थितीमध्ये नोकऱ्या लवकर मिळत नाही, परंतु नोकरीमध्ये खेळाडूंसाठी शासनाने 5% आरक्षण ठेवलेले आहे की ज्याच्या माध्यमातून जर राज्यस्तर, राष्ट्रीय स्तर, आंतरराष्ट्रीय स्तर खेळाडू जर खेळलेला असेल, प्रावीण्य असेल, तर त्याला गट क, गट ब आणि गट अ साठी पात्रता मिळते. आणि मग तो MPSC मध्ये या ज्या परीक्षा आहेत त्याच्यात 5% खेळाडूंकरता कोटा हा राखीव आहे. त्याच्यामुळे नोकरीमध्ये सुद्धा एक प्राधान्य खेळाडूंना दिलं गेलं. त्याच्याचप्रमाणे जर समजा आंतरराष्ट्रीय स्तरावर जर चांगली कामगिरी केलेली, जसं एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, ऑलिम्पिक्समध्ये जर काही मेडल मिळवलं किंवा सहभाग घेतला, तर राज्य शासन त्यांना विदाऊट MPSC एक्झाम थेट नियुक्ती गट क, गट ब किंवा गट अ ची डायरेक्ट देतं. आणि आजही काही खेळाडू हे गट अ च्या म्हणजे गॅजेटेड ऑफिसर, क्लास 1 ऑफिसर म्हणून आज राज्य शासनाच्या सेवेमध्ये विदाऊट MPSC एक्झाम त्यांना थेट नियुक्ती ही दिली गेलेली आहे. त्याच्याच बरोबर जर समजा अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जर चांगली कामगिरी केली तर राज्य शासनामार्फत 1 कोटीपर्यंतचं कॅश अवॉर्ड हे दिलं जातं. 1 कोटीपर्यंतचं म्हणजे त्याच्यामध्ये 50 लाख, 75 लाख, 1 कोटी अशा मेडल प्रमाणे हे कॅश अवॉर्ड दिलं जातं. त्याचबरोबर जे स्कॉलरशिप्स आहे, खेळाडू जर राष्ट्रीय स्तरावर खेळले तर त्याला स्कॉलरशिप दिली जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर जो खेळाडू जाणार असेल, ज्याचं सिलेक्शन झालं, त्याच्या तयारी करता 5 लाखाची आर्थिक मदत ही त्या खेळाडूंना केली जाते. तर हे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या योजना आहेत ज्या ऍक्च्युली खेळाडूंपर्यंत पोहोचत नाही, पण या निमित्ताने आपले जे समाजाचे खेळाडू असतील, मग ते महाराष्ट्रातले असू द्या किंवा महाराष्ट्राच्या बाहेर असू द्या, कारण याच्यामध्ये राज्य शासनाबरोबर केंद्र शासनाने पण समांतर अशाच योजना केलेल्या आहेत की ज्या खेळाडूंसाठी उपयुक्त. अगदी खेळाडूला पेन्शन सुद्धा दिलं जातं. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात जे खेळाडू जुने आहेत म्हणजे वयोवृद्ध खेळाडू आहेत त्यांना मानधन दिलं जातं. म्हणजे अशी सुद्धा योजना महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे. तर मला असं वाटतं की या निमित्ताने ह्या ज्या वेगवेगळ्या व्हेरियस योजना आहेत या योजनांचा बेनिफिट हा महाराष्ट्राचे आपले जे काही खेळाडू आहेत, आपल्या समाजातले खेळाडू असतील किंवा भारतात मध्ये इतर राज्यांमध्ये पण असतील, तर निश्चितच त्यांनी जर नियमित त्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय असेल किंवा त्यांच्या राज्यातलं जे काही स्पोर्ट्स डिपार्टमेंट आहे तिथं जर संपर्क केला तर त्यांना ह्या वेगवेगळ्या स्कीमची नक्कीच माहिती मिळेल. आणि याही पुढे जाऊन मी सांगतो, जर आपल्या कुठल्याही समाजाच्या खेळाडूला कुठलीही मदत लागली की या स्कीमच्या बाबत किंवा खेळाच्या बाबत जर माहिती पाहिजे असेल, निश्चित ते मला थेट संपर्क केव्हाही करू शकता. मी त्याच्यासाठी नेहमी अवेलेबल असेल. ताई साहेब नमस्कार. सर आता बऱ्याच वेळा नोकरीनिमित्त बाहेर गावी राहतात, तर तुमच्यावर मोठी संसाराची जबाबदारी पडते, तर ती तुम्ही कशी निभावली? मी
ते नसताना माझी सासूबाई आणि सासरे म्हणजे माझे आई वडीलच ते, जसं मी लग्न करून इथे आले तसं मी पूर्ण त्यांच्या बरोबरच राहिलेली आहे. सरांबरोबर तर काही गेलीच नाही. आणि पूर्ण सगळं सांभाळत मुलांना सांभाळणं, त्यांचं शाळेचं येणं जाणं बघणं, आणि सासू सासरे दोन्ही सर्व्हिसला असल्या कारणाने मला पूर्ण घरातली सगळी जबाबदारी मी सांभाळत होते. तुमची मुलं काय करतात? माझा एक मुलगा आहे मला. तो आता सध्या PhD करतोय. तो सिडनीला असतो. ऑस्ट्रेलियाला असतो तो. तिथे तो आता PhDचं कम्प्लीट करतोय तो, आणि तिथे जॉब पण करणार आहे तो. सर नमस्कार. नमस्कार. तुम्हाला आता ह्या जीवन प्रवासात यांनी खूप साथ दिली, तर ती कशा प्रकारे दिली आणि ते व्यवस्थित सांगा आम्हाला. नक्की नक्की. नाही ती बेसिकली आता तिचं नाव सीमाली, म्हणजे सीमा आपण म्हणतो तिला, पण सीमाली नाव आहे तिचं. आणि खरं सांगायचं तर तिचा सगळ्यात मोठा रोल माझ्या कामाच्या मागे आहे किंवा कार्याच्या मागे आहे. ज्यावेळी लग्न झालं आमचं लग्न, त्यावेळी पूर्वी लग्न लवकर होत होते आपले, तर लग्न झाल्यानंतर ती आली आणि तशी जबाबदारी तिने पूर्ण स्वीकारली. कारण त्यावेळी आमची नानी होती, आई वडील होते, दोघंही सर्व्हिसलाच होते, परंतु पूर्ण घर तिने सांभाळलं. कारण बेसिकली मी म्हणजे 23 वर्ष मी जे सांगितले, तर या 23 वर्षापैकी 4 वर्षच फक्त मी नाशिकमध्ये होतो. बाकीचे 17 वर्ष, 18-19 वर्ष जवळपास हे मी बाहेर होतो. आणि बाहेर असल्यामुळे पूर्णपणे मुलाला सांभाळणं, आई वडिलांना सांभाळणं आणि संपूर्ण घर सांभाळणं, ही जी काही जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी तिने पूर्णपणे यशस्वी पार पाडली. इव्हन आमची नानीला तिने सांभाळलं. म्हणजे सुरुवातीला नानीचा आधार होता, कारण ती एक वयस्कर गृहिणी होती घरातली, म्हणून ती तिला शिकवायची बरंचसं. पण तिचं जे काही संस्कार होते ते धरून तिने नानीला पण नंतर सांभाळलं, आई वडिलांना सांभाळलं. नंतर तर आई वडिलांचा आजार, म्हणजे एक आजार पण नंतर होतं, जे शुगर असेल, त्याच्यानंतर वयोमानाने जे आजार, त्याची पूर्ण तिने वेगवेगळे त्यांचे मेडिकेशन्स असतील, हे संपूर्ण काळजी घेतली. मुलाला तर प्युअरली तिने खऱ्या अर्थाने सांभाळलं. कारण आज तो ज्या पद्धतीने एमटेकला तो गोल्ड मेडलिस्ट होता, NIT पंजाबमध्ये एमटेकला गोल्ड मेडलिस्ट झाला, आणि तिथून त्याला पूर्ण स्कॉलरशिप मिळाली न्यू साऊथ वेल्स युनिव्हर्सिटीची, सिडनीची, ऑस्ट्रेलियामध्ये. आणि तिथे तो PhD करतोय. त्याचं आता PhD कम्प्लीटच झालंय. तो इव्हन आता तिथे युनिव्हर्सिटीमध्ये रिसर्च असोसिएट म्हणून काम पण करतोय. आणि त्याचं जे श्रेय जातं तसं बेसिकली ते तिलाच जातं, कारण तिने ज्या पद्धतीने त्याला वाढवलं किंवा त्याची काळजी घेतली, म्हणून तो खरं म्हणजे आज या पदापर्यंत गेला. तर ओव्हरऑल माझं जे काही मी काम करू शकलो किंवा त्याची जी काही अचिव्हमेंट आहे, तर ती खरं सांगायचं म्हणजे तिच्यामुळे. कारण तिने जर काळजी घेतली नसती घराची, तर मे बी मी बाहेर पडू शकलो नसतो आणि मला मग घरात थांबून बाकीच्या जबाबदाऱ्या मला पार पाडावं लागल्या असत्या. परंतु या संपूर्ण जबाबदाऱ्या तिने पार पाडल्या. म्हणजे इव्हन आई वडिलांचंच नाही, तर पण तिने जे आमचं पूर्ण फॅमिली आहे, म्हणजे माझ्या 2 बहिणी आहेत, मग त्यांचे मुलं असतील, आमचा तो पूर्ण परिवार जो आहे, म्हणजे बहीण आमची अनिता आणि अंजू, यांना सुद्धा तिने बऱ्यापैकी सपोर्ट करून, म्हणजे त्यांच्याशी कोऑर्डिनेट करून, त्यांच्या बरोबर त्यांना सगळ्यांना घेऊन तिने सांभाळलं. आणि त्यातली त्यात आमच्या आईचं जे सांगायचं तर तिचे पण संस्कार आहे. आणि आई जी सुशीलाबाई म्हणून जे आपण नाव माहिती होतं समाजामध्ये, तिने समाजासाठी खूप मोठं काम पूर्वी केलेलं आहे. कारण ती आरोग्य सेवेत असल्या कारणाने तिने आपल्या समाजाच्या खूप मुलींना आरोग्य सेवेमध्ये नोकरी लावून दिली. आणि हे खरं म्हणजे सांगणं फार गरजेचं होतं, कारण जो काही पार्ट होता समाजाच्या दृष्टीने. आणि त्याचबरोबर तिचेच संस्कार होते की मी माझ्या माहितीने देवीदास भाऊंना माहिती आहे की पहिली जी कमवत बेलदार जी काही आपली एक संघटना तयार झाली, त्या संघटनेचं मी पहिले अध्यक्ष म्हणून काम पण केलं होतं. आणि अजूनही जरी मी सर्व्हिसेस मध्ये असलो, आम्ही दोघे जरी बाहेर असलो किंवा सोबत असलो, तरी समाजाचं काही कार्य असलं तर त्यावेळी निश्चितच एक आपला जो त्याच्यामध्ये सहभाग असतो हा नेहमी असतो. यापुढे सुद्धा कायम समाजाच्या उत्कर्षासाठी जी जी काही मदत लागेल या परिवाराकडनं, हे नेहमी होत राहील. परंतु एक नक्की आपण जो प्रश्न जे विचारलं मला, की तिचा जो याच्यामधला रोल आहे तो सगळ्यात इम्पॉर्टंट आणि क्रुशियल रोल आहे जो तिने प्ले केलेला आहे. आणि त्यानिमित्ताने मी पण तिचे आभार मानतो खरं सांगतो. थोडक्यात आता आपल्या असं लक्षात आलं की सर जर यशस्वी झाले आहे तर यशस्वी होण्यामागं ताईंचा मोठा वाटा आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, यशस्वी पुरुषामागं स्त्री असते, तर हे आज आम्हाला जाणवलं.
आज आपण रवींद्र नाईक साहेबांची मुलाखत घेतली. त्याच्या मागचे उदाहरण म्हणजे त्यांचे वडील ओम गुरुदेव आश्रमातले मोठे संत होते आणि त्यांच्या आई सामाजिक कार्यकर्त्या होत्या. नोकरी करता करता त्यांनी समाजाचं देणं लागतं म्हणून अनेक कार्यक्रमाला त्यांचा हिरिरीने भाग राहायचा. आत्ताच मागच्या वर्षी दिवाळीमध्ये कुमावत नगरला साडी वाटपाचा कार्यक्रम झाल्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं की कोणाकडून कॉन्ट्रीब्युशन जमा करू नका, मी एकटी साडी वाटेल. तर त्यांनी एकट्याने सर्व लोड सहन केला आणि सर्वांना साडी वाटपाचा कार्यक्रम झाला. त्यांचेच हे चिरंजीव, त्यांचे सर्व गुण यांच्यात आले असल्यामुळे यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं आहे की समाजासाठी केव्हाही मी तयार राहील आणि समाजातील क्रीडा क्षेत्रातल्या मुलांना काही मार्गदर्शन लागलं तर माझे दरवाजे 24 तास उघडे आहेत असं त्यांनी आम्हाला सांगितलं. तर त्यांना त्यांच्या पुढच्या प्रवासाला आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो न्यूज पोर्टलतर्फे व त्यांच्यासाठी शुभेच्छा चिंतितो आणि मुलाखत संपवतो. नमस्कार. नमस्कार.